येळावीत दिंडी स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद. विद्यार्थ्यांकडून भक्ती, संस्कृती, कलागुणांचे दर्शन. 15 ऑगस्ट रोजी होणार बक्षीस वितरण. तासगाव तालुक्यातील येळावी येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे आषाढी एकादशी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रोत्साहनपर दिंडी सोहळा स्पर्धेला गावातील सर्व शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संत परंपरा, वारकरी संस्कृती आणि भक्तीचा वारसा विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत सुमारे 950 विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. या स्पर्धेत बाबासाहेब पाटील हायस्कूल किड्स टॅलेंट स्कूल, जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा, जिल्हा परिषद मुलींची शाळा, भीमसेननगर शाळा, सूर्यवंशीवाडी शाळा, पांढरे वस्ती शाळा, पिसाळ वस्ती शाळेने सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीची आकर्षक वेशभूषा, रिंगण सोहळा, फुगडी तसेच विविध पारंपरिक खेळ आणि सांस्कृतिक कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. पिसाळ वस्ती शाळेने आकर्षक सजवलेल्या बैलगाडीतून विठ्ठल रुक्मिणीची गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढली. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठलनामाच्या जयघोषात विद्यार्थ्यांनी दिंडी गावातील प्रमुख मार्गावरून उत्साहात पार पाडली. गावातील महिलांनी पालखीचे तसेच विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत केले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. झेंडावंदन चौकात विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम आणि कलागुणांचे सादरीकरण केले. भीमसेननगर शाळेच्या विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधनपर नाटिका सादर केली. या स्पर्धेला गावातील पालक, ग्रामस्थ सर्व शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भीमराव साळुंखे, शहाजी कोळी आणि उदय पाटील, प्रदीप पाटील आणि पांडुरंग जाधव यांनी या स्पर्धेचे नियोजन केले. अण्णासाहेब डोंबे, विलास सावंत आणि प्रतीक कोळी यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात गौरव करण्यात आला. त्यावेळी बक्षीस वितरण समारंभ संपन्न होणार आहे. SBN मराठीसाठी प्रशांत सावंत, येळावी.